मी निघालो एक्सपो बघायला. आणि एक्सपो बघायला जायचं म्हटल्यावर पोटात काहीतरी पाहिजे. पण पहिले म्हटलं चहा घेऊया. तर पोहोचलो आम्ही आप्पावरती. आप्पावरती आपल्या मामासोबत झाला मीटअप. आणि मामाने मस्त एकदम कडक चहा पाजली. आणि निघालो मग पुढे. मग म्हटलं आपल्या पोरांना आपलं कॉलेज दाखवून द्या BCSचं. तर ते दाखवल्यानंतर आपण गेलो प्रोझोनला. प्रोझोनला गेल्यानंतर एकदम भारी कोणीच नव्हतं आलं, कारण की सकाळ सकाळचे 10:30 वाजलेले होते. अभिषेक ते पाहून खुश. मग नंतर तेवढ्यात आमचा सुमित भाऊ आला. आणि सुमित भाऊ तर मस्त मस्त मजा करत होता आणि म्हणत होता लिपस्टिक अशी लावली जाते. आणि मग काय, कृषी अग्रोवनवरती गेलो आम्ही. आणि तिथलं जे एक्सपो होतं ते खूप भारी होतं. मग म्हटलं थोडंसं इथली राईड बीट करून घ्यावी. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स, गाड्या, मग शेतीमध्ये जे जे यूज केलं जातं ते सर्व होतं. आणि ते सर्व पाहून आम्हाला खूप भारी वाटत होतं. आणि अभिषेकन ते सगळी इन्क्वायरी करत होते, कारण की असं वाटत होतं की घेतातच काय. आणि तेवढ्यात हे मशीन पाहून एवढं छान वाटत होतं, असं वाटलं एखादी मशीन उचलून घ्यावी काय. नंतर खिच्याकडे पाहिलं आणि कळलं की 1 रुपया नाही खिच्यामध्ये. नंतर फक्त घेण्याचं नाटक केलं, कारण की आम्हाला माहिती होतं खिच्यात पैसे नाही आहे. पण आम्हाला त्याच्यातून बिझनेस आयडिया भेटली. आणि तेवढंच आमचं महेश भाऊ सोबत थोडंसं मीटअप झालं. आणि आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही मस्त समोसा राईस खाल्ला. आणि निघालो आपल्या मोठ्या एक्सपोच्या दिशेने. तेवढ्यात हे 2 जण रस्ताच विसरले. आणि त्यांना पकडलं आणि घेऊन चाललो सोबत. आणि हा जो आमचा मोठा एक्सपोचा व्लॉग आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे मित्रांनो. तो फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.